खेतवाडीची परंपरा ही भव्य मूर्तींची परंपरा आहे, परंतु भव्यतेची परंपरा सोबत असतानाच तुम्ही वेगळ्या प्रकारची मूर्ती दरवर्षी स्थापन करतात. या मूर्तीचं वैशिष्ट्य काय सांगाल? यावर्षी जे आमच्या मूर्तीचं एक बाप्पाचं रूप आहे हे आग्नेय रूप आहे. आग्नेय अवतार यावर्षी आम्ही हे केलेलं आहे. असेच पुढील 5 वर्ष म्हणजे अजून राहिलेली 4 वर्ष असेच आपले प्रत्येक अवतार येत राहणार. मंडळाच्या इतिहासाबद्दल सांगायचं झालं तर मंडळाचा ओम तांडव मित्र मंडळाचा इतिहास काय सांगाल? आमच्या यावेळी छोटे यश आहे आणि असेच आम्ही दरवर्षी मंडळामध्ये प्रगती करत असतो. तर यावेळी तुम्ही बाहेर बघत असेल आणि स्टेअरकेस वगैरे वरतून स्टुडिओ वगैरे बांधून केलेलं आहे. तसंच आम्ही दरवर्षी मंडळात काही ना काही एक उपक्रम वगैरे पण राबवतो. जसं की ब्लड कॅम्प आहे किंवा आपले लहानपणाचे कार्यक्रम आहे. सगळं काही ना काहीतरी कार्यक्रम चालू असतात. एवढी भव्य मूर्ती जितक्या पद्धतीने आपण आणली आहे त्याच पद्धतीचं विसर्जन होणं गरजेचं आहे. ती जबाबदारी कार्यकर्ते कशी पार पाडत आहेत? ती आम्ही जिल्हा चौपाटीला नेतो. तराफा बुक करतो आम्ही. गणपतीच्या महिन्याभर अगोदर आम्ही तराफा बुक करून देतो. जसं आलेलं दर्शन होतं तसंच आपल्याला मूर्ती दर्शन होतं. म्हणजे आपलं पण तराफा एकदम आतपर्यंत जातो आणि बाप्पा आपण आपल्याकडे आरामात आपली सगळी जी गणपती बाप्पाची मूर्ती आहे ती पूर्ण नडबॉलवरती पाण्यात गेल्यानंतर पूर्ण तिला नडबॉलवरती ओपन करून विसर्जन करतो. धन्यवाद.